आज आपण या ठिकाणी वर्षावासाचं हे 7वं पुष्प झुंपत आहोत दौंड नगरीमध्ये, दौंड शहरामध्ये जगताप साहेब यांच्या नालंदे या निवासस्थानी पराभव सुत्त हा विषय या ठिकाणी संपन्न होत आहे। तर पराभव सुत्त म्हणजे काय, सर्वात प्रथम सुत्त म्हणजे काय आणि गाथा म्हणजे काय समजून घेतलं पाहिजे। भगवान गौतम बुद्धांनी मानवाला दुःखमुक्त करण्यासाठी, मानवाला संघर्ष मुक्त करण्यासाठी, समस्या मुक्त करण्यासाठी, कलह मुक्त करण्यासाठी, सुखी समृद्धी आनंदी शांततामय जीवन जगण्यासाठी भगवान गौतम बुद्धांच्या मुखातून जे उपदेश आले, जी वाणी आली, जी काव्यात्मक पद्यात्मक वाणी आली तिला सुत्त असे म्हणतात। जे भगवान बुद्धांच्या मुखातून आलेले, भगवान बुद्धांचे ऐकल्याने सुत्त, गायल्याने सुत्त, शुद्ध होते मानसाचे चित्त, अज्ञान अंधश्रद्धा कर्मकांड होतात निवृत्त। सुत्त म्हणजे भगवान बुद्धांच्या मुखातून आलेली वाणी। आणि मग गाथा म्हणजे काय, भगवान गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर अरहंत भिक्खूंनी भगवान गौतम बुद्धांच्या यशोदायी गौरवशाली कार्याची, पराक्रमाची यशोगाथा ज्या काव्यात्मक किंवा कवनात्मक रचली गेली तिला गाथा असे म्हणतात। की जशी धम्मपालन गाथा आहे, जय मंगल अष्ट गाथा आहे, महामंगल गाथा आहे, तशी ही गाथा अरहंत भिक्खूंनी भगवान गौतम बुद्धांच्या निर्वाणानंतर रचली गेली तिला गाथा असे म्हणतात। तुकाराम महाराजांची सुद्धा काय आहे, गाथा आहे। भगवान बुद्धांच्या ऐकल्याने गाथा, गायले संगायन केल्याने गाथा, सशक्त होतो मानवाचा माथा आणि अज्ञान अंधश्रद्धा कर्मकांडाला देतो लाथा, आणि म्हणून नित्य ऐकाव्यात गाथा। तर सुत्त भगवान गौतम बुद्धांनी त्यांच्या जीवनामध्ये सर्वात जास्त 45 वर्षवास केला। त्यातील 25 वर्ष वर्षवास त्यांनी श्रावस्ती, कोशल देशाचा राजा प्रसेनजित यांच्या नगरीमध्ये अनाथ पिंडकाने किंवा जेतवनाने जे मूलगंध कुटी जेतवन निर्माण केलं होतं त्या ठिकाणी 25 वर्ष वर्षावास केला आणि सर्वात जास्त सुत्ताची निर्मिती त्या ठिकाणी झाली। तेव्हा भगवान गौतम बुद्ध म्हणतात एव मे म्हणते आनंद म्हणतात। भगवान गौतम बुद्धांचे चुलत भाऊ आणि सर्वात जवळचे शिष्य आनंद हे भगवान गौतम बुद्धांच्या पाठीमागे सावलीसारखे असायचे। जिथे जिथे भगवान गौतम बुद्ध जायचे तिथे तिथे हे भंते आनंद असायचे, आणि ज्या ठिकाणी भंते आनंद अनुपस्थित राहायचे तर भगवान गौतम बुद्ध समजा एखाद्या नगरीमध्ये गेले तर त्या ठिकाणी काय उपदेश दिला तो जसाच्या तसा शब्द ना शब्द भंते आनंदला सांगत असे। आणि त्यामुळे भगवान गौतम बुद्ध यांच्या निर्वाणानंतर जेव्हा 84,000 सुत्ताचं संगायन झालं, पहिली धम्मसंगीती झाली आणि त्या भंते एकट्या आनंदचे 82,000 सुत्त पाठ होते, त्यावेळेस ते म्हणतात एव मे सुतम एकम समयम भगवा सावत्यं विहरती जेतवने अनाथ पिंडकस्य आरामे अतो खय अंतरा देवता अभिकंताय रती अभिकवंत म्हणून केवल कपम जेतवनम ओभासेत्वा एन भगवा तेन पुस्संगक्मी उपसंगकमित्वा भगवंताभिवादेत्वा एकमंता 88 एकमंता 88 कोसा देवता भगवंत गाथाय अज्यवासी। ही मी असे ऐकले आहे की, असं कोण म्हणतं, भंते आनंद म्हणतात। मी असे ऐकले आहे की भगवान गौतम बुद्ध श्रावस्ती या ठिकाणी त्या विहारामध्ये आराम करत असताना एक सज्जन पुरुष, काही ठिकाणी देवता म्हटलेले सज्जन पुरुष, आता तुम्ही म्हणताल की भगवान बुद्धांचा धम्माण देव देवतामध्ये काय, तर देव म्हणजे काय की सर्वसामान्य माणसांपेक्षा जास्त ज्ञानी आणि भगवान गौतम बुद्धांच्या पेक्षा कमी ज्ञानी, याच्या मधल्या अवस्थेला त्यांनी देव म्हटलेला आहे। देव म्हणजे असे कुठले दगडाचे, धोंड्याचे, धातूचे देव नव्हे, तर माणसातील सज्जन पुरुषाला, माणसातील सज्जन स्त्रीला देवता असं म्हटलेले। तर ते अनाथ पिंडकाच्या त्या श्रावस्तीमध्ये राहत असताना, सूर्योदय होत असताना एक सज्जन पुरुष भगवंताच्या जवळ आला आणि भगवंतांना म्हटला की हे म्हणते, या माणसाचा पराभव, माणसाचं अपयश, माणसाचं अधपतन, माणसाचा ऱ्हास किंवा माणसाचं भ्रष्ट आणि नष्ट जीवन कशामुळे होते ते आम्हाला एकदा सांगा। कारण बरीचशी लोक त्या काळामध्ये काय अडी अडचणी आल्या, समस्या आल्या, संकट आले, काही दुःखाचे प्रसंग आले तर त्या ठिकाणी काय करायचे, ते भगवान बुद्धांच्याकडे जायचे। आणि भगवान गौतम बुद्धांना काय म्हटलं जायचं,
दुःखाचं निवारण करायचे आणि सुख द्यायचे, म्हणून त्यांना सुख करता दुःख हरता असं म्हटलं जायचं. तेव्हा ते म्हणतात की माणसाचं अपयश कशामुळे आहे, की माणूस रसातळाला किंवा माणूस अधोगतीला कशामुळे जातो. तेव्हा भगवान गौतम बुद्ध म्हणतात की जो माणूस विकास पुरुष असतो, जो प्रगतीच्या दिशेने आणि प्रगती पथाकडे वाटचाल करत असलेला असतो, किंवा जो नेत्रदीपक अशा यशो शिखराकडे वाटचाल करीत असतो, किंवा ज्याने यशाची शिखरे पादंक्रात केलेली असतो, तो माणूस अशा पद्धत तो माणूस ओळखता येतो. आणि जो माणूस रसातळाला जातो किंवा ज्याचं खऱ्या अर्थाने अधपतन होतो, तो माणूस सुद्धा सहज ओळखता येतो. आणि मग भगवान गौतम बुद्ध म्हणतात की जो माणूस प्रगतीच्या दिशेने प्रगती पथाकडे वाटचाल करीत असतो, विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असतो, तो माणूस धम्मपारायण असतो. तो माणूस धम्मपारायण असतो, तो धम्मात निष्णांत असतो, तो धम्मधर असतो, तो धम्माचारी असते. आपल्या धम्मपालन गाथेमध्ये म्हणतात धम्मचारी सुखम सेती अस्मी लोके परमेची. हे जो धम्माचं आचरण करतो तो या लोकात परलोकामध्ये अनोळखी ठिकाणी सुद्धा सुखाने विश्रांती घेत असतो. म्हणजे धम्माचं आचरण करणारा असतो. ज्या माणसाला चार आर्य सत्य समजलेले, दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख नाहीच होऊ शकतं, ज्याने दुःख मुक्तीचा मार्ग अवलंबलेला आहे, जो पंचशिलेचं आचरण करतो, जो धम्मश्रेष्ठी असतो, जो धम्मदान करतो, ज्या माणसाला अनित्यवाद समजलेला आहे, अनात्मवाद समजलेला आहे, विवेकवाद समजलेला आहे, तो माणूस या ठिकाणी काय करत असतो, धम्म पारंगत असतो. आणि जो माणूस रसातळाला जात असतो तो माणूस धम्मद्वेष करतो, धम्माची हेटाळणी करतो, धम्माची कुचेष्टा करतो, धम्माची निंदा नालस्ती करतो, धम्माची टीका टिप्पणी करतो, धम्माविषयी गैरसमज पसरवतो. आणि तो माणूस अंधश्रद्धेने बरबटलेला असतो. तो माणूस कर्मकांड करत असतो, पंचशिलेचं आचरण करत नसतो. असा माणूस या ठिकाणी रसातळाला पोहोचतो. तर भगवान गौतम बुद्धांनी 12 कारण सांगितलेले. तर 12 कारणातील हे पहिलं कारण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. दुसरं जे कारण आहे की जो माणूस दुर्जनांची संगती करतो, सज्जनांची काय करतो, तो सज्जनांचा सहवास ज्याला आवडत नाही, दुर्जनांची संगत करतो, सज्जनांचा सहवास ज्याला आवडत नाही, आणि ज्या माणसाला दुर्जनांचा धम्मप्रिय असतो. मग दुर्जन म्हणजे कुठले, की जे लोक वाईट वागतात, जे लोक अनितीने वागतात, जे लोक धम्माचं आचरण करत नाही, जे लोक अधम्माचं आचरण करत असतात, जी लोकांना अनेक प्रकारचे वेगळे छंद असतात, नाद असतात, अशा दुर्जन लोकांची काय करतात, ते संगत करतात. आणि सज्जनांची ते काय करतात, सज्जनांचा सहवास ते टाळतात. तर त्यांनी संत हा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. असंत पिया होती, संत न पिया होती. म्हणजे त्या लोकांना संत म्हणजे काय, की ज्याचे इंद्रिय शांत झालेले आहे, ज्याने सर्व प्रकारच्या तृष्णा त्यागलेल्या आहेत, त्यांनी त्या ठिकाणी संत हा शब्द वापरलेला आहे. तर दुर्जनांचा धम्म कुठला, की दुर्जनांचा धम्म म्हणजे की वाईट वागणे, वाईट मित्रांची संगत करणे, वाईट प्रकारचे दुर्व्यवहार करणे, अशा माणसाच्या ही लोक काय करतात, संगतीमध्ये असतात. हे दुसरं कारण सांगितलेलं आहे. त्यानंतरचं तिसरं जे कारण आहे की जी माणसं सभाप्रिय असतात, जी माणसं झोपप्रिय असतात, झोपाळू असतात, जी माणसं आळशी असतात, जी माणसं कामचुकार असतात, आणि जी माणसं क्रोधाने भडकलेली असतात, अशा माणसाशी या ठिकाणी संगत करू नये. काही लोक काय करतात, सभेत मोठमोठ्या गप्पा मारतात, सभा झोडतात, परंतु प्रत्यक्ष कृती मात्र करत नाही. त्यांना इतर वेळेस बोलायला सांगा, जर म्हणले इतर 2 शब्द बोला तर बोलू शकत नाही, पण सभा सोडून जेव्हा ते काय बाहेर बोलतात ना, ते अत्यंत चांगल्या वक्तेच्या पुढचे बोलतात, परंतु सभेमध्ये ते बोलत नाही. त्याला सभा जोडणारे म्हणतात. ते कृतिशील कार्यकर्ते नसतात, गतिशील कार्यकर्ता नसतात. तर ती माणसं कशी असतात, फक्त बोल घेवडी असतात, सभाप्रिय असतात. त्यानंतर त्यांनी सांगितलेले असते, भगवान गौतम बुद्धांनी दुःखाचं जे कारण सांगितलेलं आहे ते 5 कारण सांगितलेले: राग, भीती,
अज्ञान, आळस आणि तृष्णा. त्यातला आळस, आळस हे काय आहे? तुमच्या रासाला, तुमच्या अधोगतीला ते काय आहे? कारणीभूत ठरतं. पण आळस करू नका. जे काम तुम्हाला कल करे सो आज, आज करे सो अभी, अभी करे सो नहीं तो क्षण में प्रलय हो जाएगा. हे संत कबीरांचा दोहा आहे की तुम्ही का उद्या करणारं काम हे आज करा, आजचं काम हे आत्ता करा, ताबडतोब करा. नाही तर काय वेळ तुम्ही म्हणला की आज फार थंडी आहे, बाहेर फार पाऊस पडतोय, आज फार ऊन आहे, गाडीला भरपूर ट्रॅफिक आहे, जाम आहे, आज नको जायला. आणि त्यामुळे काय होतं? तुम्हाला ऑफिस मध्ये साहेबांची बोलणी खावी लागतात. आजचं काम तुमचं काय होतं? उद्यावर जातं, ते पेंडिंग होत पडतं. आणि त्यामुळे तुम्हाला काय होतं? दुःख, तुमचं अपयश या ठिकाणी निर्माण होतं. त्यानंतर क्रोधासारखा कोणताही अग्नी जगामध्ये नाही. या क्रोधामुळे अनेक कुटुंबच्या कुटुंब, घरची घर काय झालेले? बेचिराग झालेले आहेत. की राग आणि भीक माग म्हणतात. राग आणि काय? भीक माग. तुम्ही क्रोधावर संयम ठेवा, क्रोधावर संयम ठेवा. आपल्या डोक्यावर बर्फाचा खडा ठेवा, शांततेने जीवन जगा. आणि जर तुम्ही हा क्रोधावर नियंत्रण केलं तर जगातील सर्वात मोठा विजय म्हणजे तुमचा हा विजय आहे. क्रोधामुळे काय होतं? मागच्या महिन्यामध्ये आपल्या दौंड तालुक्यातील वरवंड या गावी घडलेली घटना आहे. डॉक्टर माणूस होता, त्याची पत्नी प्राध्यापिका होती. आणि काय केले? या डॉक्टर माणसाने आपली पत्नी आणि 2 मुलांचा काय केला? गळा घोटून जीव घेतला आणि त्या मुलांना विहिरीत ढकललं. आज ते कुटुंब काय झालं? बेचिराग झालेले आहे. त्यामुळे तुम्ही रागावर संयम ठेवा, क्रोधावर संयम ठेवा. हे भगवान गौतम बुद्धांनी तिसरं कारण सांगितलेलं आहे. त्यानंतर चौथं कारण की जो समर्थ असूनही आपल्या वृद्ध आई वडिलांची सेवा करत नाही, त्यांच्याकडे त्यांची देखभाल करत नाही, हे त्याचं काय आहे? अपयशाचं कारण आहे. आपला मुलगा, एक मुलगा, 2 मुलं असतात. एक मुलगा तिकडे शहरामध्ये असतो आणि एक मुलगा गावखेड्यामध्ये असतो. याचं शिक्षण जेमतेम झालेलं असतं. आणि जो मुंबईला राहायला असतो तो प्रशासकीय सेवेमध्ये असतो. त्याला 90 ते 1 लाख रुपये एवढा पगार असतो. परंतु तो काय करतो? आपल्या आई वडिलांची सेवा करत नाही. आपले आई वडील हे जुन्या विचाराचे आहेत, आपले आई वडील हे जुन्या विचाराचे आहेत, जुन्या वळणाचे आहेत. आणि आई वडील म्हणजे त्यांना वाटतं की ही कालबाह्य झालेली व्यक्ती आहे. काय? कालबाह्य झालेली व्यक्ती आहे. आणि म्हणून तो काय करतो? चांगल्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहायला असतो. त्या सोसायटीमध्ये राहायला असल्यानंतर त्याला आई वडिलांची लाज वाटते आणि तो काय करतो? आई वडिलांना घरी ठेवतो. आणि जर कोणी विचारलं तर काय सांगतो? हे आमच्या शेतामध्ये राबणारे गडी आहेत. आणि ते आई वडील काय करतात? जो मुलगा गरीब आहे, जो मुलगा दुबळा आहे, ज्याच्याकडे जास्त लेकरवाळा आहे, त्या ठिकाणी काय करतात? ते आई वडील इथं राहतात, याची भाजी भाकरी गोड मानतात, पण तिथं राहत नाही. कारण तो समर्थवान असून, धनवान असून सुद्धा आई वडिलांची सेवा करत नाही. तो खऱ्या अर्थाने त्याच्या अपयशाचं, त्याच्या ऱ्हासाचं कारण आहे. की ज्याच्याकडे आई वडील आहेत, जो आई वडिलांना सांभाळतो, तो जगातील सर्व श्रीमंत आहे. ज्याच्याकडे आई वडील आहेत आणि आई वडिलांना सांभाळतो, तो जगातील सर्वात श्रीमंत आहे. आपण कुणाच्या पोटी, कुणाच्या उदरी, कुणाच्या कुशीमध्ये जन्माला घ्यायचं हे आपल्या हातात नसतं. परंतु जे आपल्याला आई वडील लाभलेले आहेत, या आई वडिलांचं काय केलं पाहिजे? आपण त्यांचं संगोपन केलं पाहिजे. त्यांच्या सर्व अडी अडचणी, त्यांना औषध, कपडे, लत्ता वेळच्या वेळे दिला पाहिजे. कारण त्या आई वडिलांनी पोटाला चिमटा घेऊन, कोंड्याचा मारा करून, वेळ प्रसंगी उपाशी तापाशी राहून तुम्हाला शिक्षण दिलेलं असतं. तुम्हाला नोकरीला, कामाला लागण्यासाठी पैसे भरलेले असतात. आणि माझा मुलगा प्रशासकीय सेवेमध्ये जावा, त्यांनी पंख्याखाली बसून या ठिकाणी नोकरी करावी म्हणून त्या आई वडिलांनी अहोरात्र कष्ट केलेले असतात. त्या आई वडिलांना तो काय झालेला असतो? विसरलेला असतो. मग भगवान गौतम बुद्धांनी ते 38 मंगल कर्तव्य सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी ते सांगितलेलं आहे की माता पिता उपट्टान पुत्तदाराचं संगो अनाकुलाचं गमंता एकदम मंगलमुत्तम. आई वडिलांचा सांभाळ करणे, पत्नी मुलाबाळांचा सांभाळ करणे हे उत्तम आणि
मंगल कर्तव्य आहेत, अशा पद्धतीने काय केलं पाहिजे, आई वडिलांची सर्वात अगोदर आपण सेवा केली पाहिजे. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की जो ब्राह्मणाला, श्रमणाला किंवा तशाच दुसऱ्या कुठल्या गरीब माणसाला खोटे बोलून, गोड बोलून फसवतो, ते त्याच्या अपयशाचं, त्याच्या ऱ्हासाचं कारण आहे. ब्राह्मण म्हणजे कोण? ब्राह्मण म्हणजे कुठली एक जात नव्हे. ब्राह्मण म्हणजे ज्ञानी, विद्वान पंडिताला ब्राह्मण म्हटलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणतात की माझा ब्राह्मण जातीला विरोध नाही, त्यांच्यामध्ये असलेल्या ब्राह्मण्यवादाला विरोध आहे. मग ब्राह्मण म्हणजे काय की उच्च ज्ञानी पंडित. त्यानंतर श्रमण. श्रमण म्हणजे कोण? की ज्यांनी घरदार सोडलेलं आहे, ज्यांनी गृहत्याग केलेला आहे, ज्यांनी पत्नी मुलं सोडलेले आहेत, ज्यांनी काशाय वस्त्र परिधान केलेले, भगवान बुद्धांसारखी अशी काशाय वस्त्र परिधान केलेले आहे, दाढी मुंडन केलेलं आहे, आणि जो ज्ञानाच्या भटकंतीसाठी, ज्ञान ग्रहण करण्यासाठी ज्याने वैराग्याचं जीवन पत्करलेलं आहे, ज्याने गृहत्याग केलेला आहे, त्याला काय म्हणतात? श्रमण म्हणतात. तर अशा श्रमणाला किंवा तशाच एखाद्या गरीब व्यक्तीला, मग दुसरा कुठला गरीब व्यक्ती असते तसाच म्हणजे आपले बौद्धाचार्य असतात, आमचे उपासक असतात, जो कायद्याच्या चौकटीमध्ये, धम्माच्या चौकटीमध्ये राहून जीवन जगत असतो, ती माणसं पैशाने जरी श्रीमंत, गरीब असले तरी विचाराने श्रीमंत, अशा लोकांना जो गोड बोलून फसवतो, खोटे बोलून फसवतो, त्यांना टाकाटाक्या करतो, तो माणूस त्या ठिकाणी त्याच्या अपयशाचं, त्याच्या ऱ्हासाचं प्रमुख कारण आहे. त्यानंतर सांगितलेलं आहे, त्यानंतर तो म्हणतात की ज्या माणसाकडे भरपूर धनदौलत आहे, ज्याच्याकडे भरपूर अन्नधान्य आहे, आणि जो एकटाच गोड गोड पदार्थ खातो, त्या माणसाच्या अपयशाचं, त्याच्या ऱ्हासाचं ते कारण आहे. भरपूर धनदौलत आहे, ज्याच्याकडे धान्याचे साठेच्या साठे आहेत, आणि जो सुखाच्या प्रसंगी एकटाच काय करतो, त्या सुखाचा उपभोग घेतो, तो आपल्या सुखामध्ये कुणालाही वाटेकरी करत नाही, त्या माणसाचं ते अपयशाचं, ऱ्हासाचं कारण आहे. मी नेहमी सांगतो की काही लोक असे असतात की माझी सासरवाडी, माझी शेतीवाडी, माझी 4 व्हीलर गाडी, माझ्याच बायकोला 5,000ची पैठणी साडी, आणि त्यामध्ये काय असतो, तो मशगूल असतो. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे विश्वची माझे घर. काय म्हणतात? हे विश्वची माझे घर. आणि ही जी माणसं आहेत, हे म्हणतात हे घरच माझे विश्व. ते काय म्हणतात? हे घरच माझे विश्व. त्यांना लोकांचं काय देणं घेणं नसतं. ते कधी सुखाच्या प्रसंगी आपल्या नातेवाईकांना, पै पाहुण्यांना, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना बोलवत नाही. सुखाचा जो उपभोग घेतो, तो माणूस त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्याचा स्वतःच्या पायावर जो धोंडा मारून घेतो, त्याच्या ते अपयशाचं, त्याच्या ऱ्हासाचं ते एक प्रमुख कारण आहे. त्यानंतर सांगितलेलं की जो माणूस जाती गोत्र आणि जन्म यावरून भेदभाव करतो, मी या कुळातला आहे, मी 96 कुळातला आहे, मी 92 कुळातला आहे, मी फार मोठ्या उच्च कुळीन आहे, माझं गोत्र फार उच्च कुळीन आहे, जो माणूस अशा पद्धतीने भेदभाव करतो आणि आपल्या आप्तांची अवहेलना करतो, नातेवाईकांची काय करतो, तो कुचेष्टा करतो. एखाद्या नातेवाईकांनी जर कधी अडीअडचणीच्या प्रसंगी, संकटाच्या प्रसंगी त्याने काही त्याला आर्थिक स्वरूपात मदत मागितली, हा देतो म्हणतो, आणि ऐन वेळेस काय म्हणतो, नाही म्हणतो. मला स्वतः त्याचा अनुभव आहे. मी माझ्या काही अडीअडचणीच्या टायमाला आमच्या पै पाहुण्यांना, नातेवाईकांना आर्थिक मदत मागितली, ते संध्याकाळी म्हणले देतो, तो मला म्हणले संध्याकाळी म्हणले देतो, आणि सकाळी म्हणले नाही होऊ शकत. का? तर रक्ताच्या नात्यापेक्षा विचारांचं नातं हे सर्वश्रेष्ठ आहे. कास्ट अँड ब्लड रिलेशन इज अ बॅड रिलेशन, बट थॉट रिलेशन इज अ गुड रिलेशन. जातीचं आणि रक्ताचं नातं अत्यंत घाणेरडं, अत्यंत क्लेशदायी असतं. बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनामध्ये 4 गुरु मानले, भगवान गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले. बाबासाहेब आंबेडकर काय त्यांच्या जातीचे होते का? त्यांच्या रक्ताचे होते का? त्यांच्या नात्याचे होते का? परंतु विचाराच्या नात्याने ते खऱ्या अर्थाने त्यांनी गुरु मानलं, आणि अशा पद्धतीचं हे रक्ताच्या नात्यापेक्षा विचारांचं नातं श्रेष्ठ आहे. माझ्या मुलाचं 5 वर्षापूर्वी लग्न झालं, आणि त्यावेळेस
आदरणीय जगताप साहेब, बी वाय जगताप साहेब, मोरे साहेब त्या ठिकाणी मला म्हणले, गुरुजी तुम्हाला कधीही रात्री अपरात्री कशाची आर्थिक स्वरूपात अडचण आली तर आम्हाला कधी काळी फोन करा, ही मंडळी इथं बसलेली. तर या लोकांनी त्या ठिकाणी आम्हाला मदतीचा हात देण्याचं आश्वासन दिलं, परंतु नात्यातली माणसं कधीही मदत करत नाही. जर एखाद्याने 20,000 मागितले, किमान त्याला 2,000 तरी द्या, किमान त्याला 5,000 तरी द्या, परंतु त्याला निर्मुखी पाठवू नका. मी जातीचा, वर्णाचा, गोत्राचा अजिबात या ठिकाणी स्वाभिमान बाळगू नका. तुकाराम महाराज म्हणतात, कुळ वर्ण जाती याचा सन्मान त्याजावा, कुळ वर्ण जाती याचा सन्मान त्याजावा आणि लौकिकाचा सन्मान धरावा. जे तुम्ही लौकिक अर्थाने कार्य केलं असेल, समाज कार्य केले असेल, देश कार्य केलं असेल, त्या कार्याला काय करा, तुम्ही तो अभिमान बाळगा. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की एखादी उधळा पुरुष किंवा दुर्व्यसनी, की उधळा पुरुष किंवा उधळी स्त्री, उधळा पुरुष किंवा उधळी स्त्री ही अधिकाराच्या मोक्याच्या जागी नेमू नका. उधळा पुरुष किंवा उधळी स्त्री, जी माणसं अजिबात बचत करत नाही, काटकसर करत नाही, आलेला पैसा काय करतात, उडवून टाकतात, अशा उधळ्या पुरुषाला किंवा उधळ्या स्त्रीला अधिकाराच्या मोक्याच्या जागी नेमू नका. उदाहरणार्थ एखाद्या देशाचा प्रधान, एखाद्या देशाचा प्रधानमंत्री, हे काय अधिकाराची महत्वाची पद आहेत आणि त्या ठिकाणी अशी माणसं नेमली की त्यांना दुसऱ्याचं सुख दुःख कळत नाही, भविष्याच्या काही गोष्टी कळत नाही आणि ते वारे माप पद्धतीने काय करतात, पैशाची उधळपट्टी करतात. मागच्या काही वर्षापूर्वी टीव्हीला एक मालिका लागत होती, स्टार प्रवाहाला, माझ्या नवऱ्याची बायको. माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका कोणी पाहिली असते, त्यातल्या काही चांगल्या गोष्टी घ्यायच्या असतात. त्यामध्ये शनया नावाचं एक पात्र होतं, शनया नावाचं पात्र होतं आणि गुरुनाथ सुभेदार हे पात्र होतं. ही दोन्ही काय होती, उधळी माणसं होती आणि त्या गुरुनाथ सुभेदारने त्या शनयाला त्या ठिकाणी महत्वाच्या जागी नेमली आणि त्यामुळे काय झालं, त्या गुरुनाथ सुभेदारला रस्त्यावर यावं लागलं. तर अशा पद्धतीची उधळपट्टी करणारी मंडळी आहेत, ह्या उधळपट्टी करणाऱ्या मंडळीला वेळीच थोपवलं पाहिजे. त्यानंतर त्यांनी 8वं जे सांगितलेलं आहे, त्या 8वं काय आहे, प्रत्येक माणसाला जीवन जगण्यात, या जगामध्ये जितक्या प्रकारच्या व्यक्ती असतात तितक्या प्रकृती म्हणजे स्वभावाची आणि तितक्याच प्रवृत्तीची लोक असतात. दारूमुळे त्यांचं काय होतं, शारीरिक नुकसान होतं, सामाजिक नुकसान होतं, त्यांचं आर्थिक नुकसान होतं. दारू जी लोक पितात, जुगार खेळतात, त्या लोकांच्यावर नातेवाईक, पै पाहुणे, पत्नी, मुलं त्यांच्यावर विश्वास ठेवतात का, नाही ठेवतात. जुगारी माणूस आहे म्हणतात, त्यांच्या मुलांना कुणी मुलगी देत नाही, हा जुगारी माणूस आहे, याच्यावर काय भरोसा. तर दारूमुळे काय तुमचं नुकसान होतं, जुगारामुळे काय नुकसान होतं, नंतर वेश्यागमन केल्यामुळे काय तुमचं नुकसान होतं. तर भगवान गौतम बुद्धाने सांगितलेलं आहे की सर्वात तुमचं नुकसान होतं की तुम्हाला जो धब्बा लागला जातो, जो कलंक लागला जातो, तो कशानेही पुसला जात नाही आणि म्हणून सर्वात अगोदर तो कलंक लागण्याच्या अगोदर तो लावूनच घ्यायचा नाही. आमचे एक गुरुजी होते, ते म्हणले की जुगारामध्ये प्रत्येक वेळेस तू जिंकलाच पाहिजे तर जुगार खेळ, जुगारामध्ये प्रत्येक वेळेस तू जिंकलाच पाहिजे. त्यानंतर रम म्हणजे दारू, की दारू ज्या ठिकाणी बनवली जाते त्या ठिकाणी जाऊन प्यायची. दारू ज्या ठिकाणी बनवली जाते, ती भट्टी गाळली जाते ना, तिथं जाऊन प्यायची. वसंत कानेटकरांचं एक नाटक आहे, वादळ माणसाळतंय. त्या नाटकामध्ये असं दृश्य आहे की कुष्ठरोगी माणसं ती दारू बनवतात. ती काय करतात, ज्या माणसाला कुष्ठरोग झालेला असतो त्या भट्टीमध्ये असा हात फिरून ती काय करतात, दारू बनवतात. जर असं दृश्य तुम्ही पाहिलं, कुष्ठरोगी माणूस दारू बनवताना आढळला, तर तुम्ही कुणी दारू पिल का, अजिबात पिल. अशा पद्धतीने या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांनी 12 प्रकारची काय सांगितलेली आहे, पराभव सूक्त सांगितलेले आहेत. यानंतरची 2 जी पराभव सूक्त आहे ती अशी आहे, स्वस्त्रीने संतुष्ट न होता
जो पुरुष वेश्यांशी आणि परस्त्रियांशी संबंध ठेवतो, आपल्याला जी पत्नी लाभलेली आहे, आपल्या आईवडिलांनी जे आपलं या ठिकाणी विवाह करून दिलेला आहे, जी पत्नी लाभलेली आहे त्या पत्नीशी आणि पत्नीने सुद्धा आपल्या पतीशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. दोघांनी एकमेकांशी एकनिष्ठ राहा म्हणजे काय होईल, दोघांची प्रतिष्ठा वाढेल. दोघांपैकी एकाने निष्ठा सोडली तर कुचेष्टा आणि हाल अपेष्टा निर्माण होतील आणि मग एकमेकाचा विश्वास संपादन करा, एकमेकाला स्नेहभाव दाखवा, एकमेकाला आपुलकी दाखवा आणि तुम्ही आपल्या स्वतःच्या पत्नीच्या या ठिकाणी सानिध्यामध्ये राहिल्यामुळे तुम्हाला खऱ्या अर्थाने शांतता सौख्य प्राप्त होईल. आणि जर तुम्ही वेश्यागमन केलं तर त्या ठिकाणी तुमचं आर्थिक नुकसान होईल, तुमचं शारीरिक नुकसान होईल, सामाजिक तुमची अपप्रतिष्ठा होईल. की भगवान गौतम बुद्धांना 2500 वर्षापूर्वी हे समजलं की या ठिकाणी तुम्ही जेव्हा बाहेर संबंध ठेवता त्यावेळेस तुम्हाला विविध प्रकारच्या व्याधी, बिमारी, रोग ग्रासतात आणि माणूस त्या ठिकाणी काय होतो, मरण पावतो. एड्स सारखे आजार होतात, टीबी सारखे आजार होतात, त्यानंतर अनेक प्रकारचे गुप्त प्रकारचे रोग होतात आणि तो माणूस त्या ठिकाणी रसातळाला जातो, त्याचं अधःपतन होतं. त्यानंतर शेवटचा जो आहे, जो माणूस ज्या कुळात जन्माला आलो, ज्या कुळात, ज्या वंशामध्ये, ज्या घराण्यामध्ये मी जन्माला आलो ते भान विसरून जातो. आपण ज्या कुळामध्ये, ज्या घराण्यामध्ये जन्माला आलेलो असतो ते आपण भान विसरतो आणि आपली जी काही स्वप्न असतात ती आवाक्याच्या बाहेर असतात. आकाशाला गवसणी घालण्याची स्वप्न असतात. उदाहरणार्थ, मी एका साध्या कुटुंबामध्ये जन्माला आलेलो आहे. माझे वडील एक शेतमजूर होते, माझी आई शेतमजूर होती. या आई वडिलांनी मला शिकवलं, मला चांगल्यापैकी बोलता येतं, आपले विषय मांडता येतात आणि म्हणून मी काय असं स्वप्न मनाशी बाळगायचं, मी या तालुक्याचा आमदार होईल, मला इथल्या नगराध्यक्ष होईल. होता येऊ शकतं, परंतु त्यासाठी काय केलं पाहिजे, सम्यक प्रयत्न केले पाहिजे. आणि तुम्ही सम्यक प्रयत्न करत नाही आणि तुमच्याकडे सम्यक प्रयत्नाचा अभाव असतो आणि तुम्ही मात्र उच्च अशा प्रकारची स्वप्न उराशी बाळगत असतात आणि ती स्वप्न तुमची सत्यात उतरत नाहीत आणि त्यामुळे काय होतं, तुमचं अधःपतन होत असतं. तर अशा पद्धतीने जो माणूस ज्ञानी आहे, जो माणूस चिंतन करतो, जो माणूस मनन करतो, संशोधन करतो आणि भगवान गौतम बुद्धाने या सांगितलेल्या या 12 सूत्रांचा अभ्यास करतो आणि त्याप्रमाणे आचरण करतो, तो माणूस यशो शिखराकडे वाटचाल करत असतो. त्याची नेत्रदीपक अशी काय होते, प्रगती होत असते. भगवान गौतम बुद्धांनी आणखी एक पुढे सांगितलेलं आहे की तुमच्या उत्पन्नातील 4 हिस्से करा. तुमच्या उत्पन्नाचे 4 हिस्से करा. पहिला जो हिस्सा आहे तुमच्या कौटुंबिक गरजा भागवण्यासाठी त्याचा वापर करा. दुसरा हिस्सा आहे तुमच्या धंद्यामध्ये त्याची गुंतवणूक करा. तिसरा हिस्सा आहे की भविष्यामध्ये काही अडी अडचणी, संकटी, विविध प्रकारचे रोग व्याधी ग्रासतात आणि त्यावेळेस दुसऱ्यांना हात पसरावे लागतात. त्यामुळे अशी वेळ येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, तुम्ही बचत केली पाहिजे, आरोग्यासाठी बचत केली पाहिजे. आणि चौथा जो हिस्सा आहे तो समाज कार्यासाठी, धम्म कार्यासाठी, देश कार्यासाठी तो पैसा वापरला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपल्या उत्पन्नातील 20वा भाग समाज कार्यासाठी, देश कार्यासाठी, धम्माच्या कार्यासाठी वापरला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पैशाचं, तुमच्या पुढच्या फ्युचरचं जर नियोजन केलं तर तुम्ही निश्चितच यशस्वी व्हाल, प्रगतीच्या पथाकडे आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. भगवान गौतम बुद्धांची ही 12 सूत्र आचरणामध्ये आणली तर भविष्यात कुणाचे 12 वाजणार नाही. भविष्यामध्ये कुणाचे 12 वाजणार नाही. त्यामुळेच कदाचित ती म्हण झाली असेल की काय, त्याचे 12 वाजले. 12 वाजले म्हणजे दिवाळखोरीत निघले की 12 नंतर तुमचं किती झालं पाहिजे, 13 झालं पाहिजे, 14 झालं पाहिजे. रेल्वेचं घड्याळ बघा किती असतं, 12 नंतर 24 असतं. पण 12 नंतर जर तुम्ही 1 वर आला तर तुमची काय आहे, अधोगती आहे. म्हणजे तुम्ही शून्यात परत आला. शून्यापासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 तुम्ही 13 14 15 16 17 18 19 अशा पद्धतीने तुमचा यशाचा आलेख हा प्रगतीच्या दिशेने, प्रगती पथाकडे दिवसेंदिवस वाढला पाहिजे. तो कमी होता कामा नये. काल परवा अण्णाभाऊ साठेंची जयंती झाली.
अण्णाभाऊ साठेंनी 1.5 दिवस शाळा शिकली आणि 1.5 दिवस शाळा शिकून त्याने जागतिक कीर्तीचे साहित्यिक झाले. 35 कादंबऱ्या, 14 कथा संग्रह, पोवाडे, नाटक वगैरे भरपूर काय लिहिले. जो माणूस 1.5 दिवस शाळा शिकला त्या माणसाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानलं. 1.5 दिवस शिकलेल्या माणसाला बाबासाहेब लगेच समजले. पण आज आम्ही भरपूर शाळा शिकलोय तरी आम्ही अजून बाबासाहेब आंबेडकर बुद्ध समजून घेतला नाही. अंगुलीमाल नावाचा दरोडेखोर भगवान गौतम बुद्धांच्या सानिध्यामध्ये 5 मिनिट आला. किती? फक्त 5 मिनिट आला आणि भगवान गौतम बुद्धांनी त्याला 4 शब्द सांगितले. भगवान गौतम बुद्धांनी काय सांगितले? 4 शब्द सांगितले. त्याच्यामध्ये परिवर्तन झालं. कारण त्याच्याकडे अंगोली मालकचं जे काळीज होतं ते सहिष्णू होतं, त्याच्याकडे संवेदनाशील होती. आणि म्हणून ज्या माणसाकडे संवेदना असतात, जो माणूस सहिष्णू असतो, त्या माणसामध्ये तात्काळ परिवर्तन होतं. नाहीतर आम्ही 20 वर्षापासून प्रवचन देतोय, 20 वर्षापासून प्रवचन ऐकतोय तरी सुद्धा आमच्यामध्ये अजून बदल होत नाही. अंधश्रद्धा कर्मकांडाला आम्ही अजून काय होतो? बळी पडतोय. तर अशा पद्धतीने काय केलं पाहिजे? आपल्या महापुरुषांना, आपले जे संत आहेत त्या संतांचं काय केलं पाहिजे? खऱ्या अर्थाने आचरण केलं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने आपण माणूस म्हणून यशस्वी जीवन जगू शकतो. तर आज या ठिकाणी संस्थेने मला विषय दिला होता पराभव सुप्त. माझ्या अल्पशा बुद्धीने मला जसा बौद्ध धम्म समजला, माझ्या जसं वाचनामध्ये आलं त्यानुसार या ठिकाणी मी तुमच्या पुढे हा विषय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला काही आवडलं असेल ते सर्व फुले शाहू आंबेडकर भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारधारेमधले, आणि जे अजिबात आवडलं नाही तो माझ्या विचार मांडणीचा दोष समजावा. आणि ज्यांच्या कुणाच्या भावना दुखवल्या असतील, ज्यांना कुणाला लय वाईट वाटलं असेल तर मी तुम्हा सर्वांची कदापि माफी मागणार नाही. कारण जे मी विचार मांडलेले आहेत ते अत्यंत अभ्यास करून, चिंतन करून, मनन करून, संशोधन करून, हे अनुभवाच्या भट्टीतून तावून सुलाखून निघालेले हे विचार आहे. याच ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. जय भीम, नमो बुद्धाय.